चाकूर शहराजवळील लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झालाय. भरधाव टेम्पोनं दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या या दुर्घटनेत पती पत्नीसह एका 17 वर्षीय मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार नांदेडहून लातूरच्या दिशेनं येणाऱ्या MP09 GH 1020 क्रमांकाच्या टेम्पोनं MH 24 BA 8409 क्रमांकाच्या दुचाकीला आणि MH 24 BR 7121 क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील जनार्दन काळबा येणगे वयवर्षे 60 आणि त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येणगे राहणार तेलगाव तालुका अहमदपूर यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत दाम्पत्य नागेशवाडी इथं आयोजित धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे परतत होते. दरम्यान कारमधील प्रवासी लातूरहून शिरूर ताजमनकडे जात होते. या अपघातात कारमधील श्रेयश सचिन वाघमारे वयवर्षे 17 राहणार शिरूर ताजमन याचाही जागीच मृत्यू झालाय. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. या भीषण अपघातामुळे काही काळ लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर.